जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती पूर्णा शहरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली। प्रारंभी शहरातून महात्मा बसवेश्वर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीचा समारोप बसवेश्वर चौकात करण्यात आला। यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी बंटी कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा नगरसेवक संतोष एकलारे, नगरसेवक ॲडव्होकेट राजेश भालेराव, विश्वनाथ होळकर, श्री सोळंके, बाळू कदम, प्रमोदांना एकलारे, पोलीस निरीक्षक विलास बोबाडे, सुभाषचंद्र ओझा, रमेश एकलारे, शंकर गलांडे, गजानन हिवरे, श्री भालेराव, अजय सिंग ठाकूर, हनुमान अग्रवाल, प्राचार्य कुरे, रामभाऊ, श्री सूर्यवंशी सर कचरे, प्रशांत कापसे, राज ठाकर, श्री कापसे, नंदकुमार भालेरावसह आदींची उपस्थिती होती। यावेळी समाजाच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्याची मागणी करण्यात आली, तर नगराध्यक्ष प्रतिनिधी बंटी कदम यांनी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवण्याचे आश्वासन दिले। यावेळी शहरातून सर्व समाजाच्या प्रतिष्ठित त्यांनी महात्मा बसवेश्वरांना अभिवादन केले। कार्यक्रमासाठी जयंती मंडळाच्या वतीने परिश्रम घेण्यात आले। काय म्हणाले पाहूया। हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण म्हणून आपण त्याला साजरा करत असतो। त्याचबरोबर आजच्या शुभेच्छा देतो। त्यासोबतच महात्मा बसवेश्वर 12व्या शतकामध्ये मानवपंथ चांगल्या प्रकारचा धर्म स्थापन केला, दिशा देण्याचा चांगला दिशा देण्याचा प्रयत्न अशा महामानवांना शुभेच्छा देतो। समाजाला त्याबद्दल शुभेच्छा देतो आणि परशुराम तुमच्यासुद्धा जयंतीनिमित्त सर्व पूर्णवासियांना हार्दिक शुभेच्छा। महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त सर्व बांधवांना नगराध्यक्षतर्फे आणि माझ्या परिवाराच्या तर्फे मी सर्वांना शुभेच्छा देतो। माझ्या पुतळ्याचा विषय हे आम्ही लवकरात लवकर नगरपालिकेतर्फे आम्हाला कसा पूर्ण करण्यात येतं त्याची आम्ही दखल घेऊन आम्ही ते पूर्ण करणार आहे। या जयंतीनिमित्त मी एवढं सांगितलं। अक्षय तृतीया आणि जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना इथं मी हार्दिक शुभेच्छा देतो। 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर यांची समता, बंधुत्वता आणि जे काही समाजामध्ये चालीरीती परंपरा या ज्या कर्मकांड यांच्याबद्दल जास्त उद्रेक झाला होता, त्याच्याविरुद्ध बंड करून त्यांनी समाजासाठी स्त्री समानता, स्त्री शिक्षण अशा विविध योजना 12व्या शतकात चालू केल्या आहेत। अनुभव मंडप, काय कमी कैलास याचे बरेच काही असे कार्य आहेत। त्या कार्यातून दासोह समिती त्यांनी एक समाजासाठी दुर्बल घटकासाठी त्यांनी दासोह समितीसुद्धा दासोह अंतर्गत दान धर्म आणि गरीब लोकांच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे। त्यानंतर त्यांनी जगातील पहिला, भारताचा नव्हे तर जगातील पहिला आंतरराष्ट्रीय विवाह हा त्यांनी 12व्या शतकातून लावून दिला होता आणि त्यांनी समाजासाठी आणि जनकल्याणासाठी जे काही काम केलं त्याच्याबद्दल त्यांना महात्मा आणि क्रांतीसूर्य म्हटलं गेलं। या अशा महान विभूतीला मी इथं अभिवादन करतो आणि या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन स्वामी